नमस्कार. आज आपण स्टमकबद्दल शिकूया. स्टमक इज अ जे शेप्ड हॉलो मस्क्युलर ऑर्गन. हा एक जे शेप्ड ऑर्गन आहे जो आतमधून खोकळा आहे आणि मसल्सने बनलेला आहे. डायलेटेड पोर्शन ऑफ एलिमेंटरी ट्रॅक. एलिमेंटरी ट्रॅकचा हा डायलेटेड पोर्शन आहे. ही एलिमेंटरी ट्रॅक आहे. एलिमेंटरी ट्रॅककडून येऊन हा स्टमक इतका असा डायलेट होतो म्हणजे त्याची जी आतून स्ट्रेंथ आहे किंवा व्हॉल्यूम आहे तो मोठा होतो एलिमेंटरी ट्रॅकचा, म्हणून त्याला डायलेटेड पोर्शन ऑफ एलिमेंटरी ट्रॅक असं म्हणतात. सिच्युएटेड इन एपिगॅस्ट्रिक, अंबलिकल अँड लेफ्ट हायपोकॉन्ड्रिक रिजन ऑफ द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. आता ही ॲबडॉमिनल कॅव्हिटी आहे, त्याचे जे वेगवेगळे रिजन्स आहेत, इपिगॅस्ट्रिक, अंबलिकल आणि लेफ्ट हायपोकॉन्ड्रिक रिजनमध्ये स्टमक प्रेझेंट आहे. तर ह्या तिघांचा जो एकत्रित येणारा भाग आहे तिथे स्टमक प्रेझेंट आहे, म्हणजे ह्या भागाकडे स्टमक प्रेझेंट असतो. आता स्टमकचे ऑर्गन्स रिलेटेड काय काय आहेत ते बघूया. म्हणजे स्टमकच्या अवतीभोवती कोणते कोणते ऑर्गन्स प्रेझेंट आहेत हे बघूया. अँटिरियरली म्हणजे पुढच्या भागाला लेफ्ट लोब ऑफ लिव्हर अँड अँटिरियर ॲबडॉमिनल वॉल. लेफ्ट लोब ऑफ लिव्हर, हा लिव्हरचा जो लेफ्ट लोब आहे तो प्रेझेंट असतो आणि अँटिरियर ॲबडॉमिनल वॉल असते प्रेझेंट त्याच्या समोर, स्टमकच्या समोर. पोस्टिरियरली म्हणजे स्टमकच्या मागच्या भागाला स्टमकच्या ॲबडॉमिनल डिसेंडिंग आवर्टा प्रेझेंट असतो. डिसेंडिंग आवर्टा म्हणजे हार्टकडून येणारा जो आवर्टा आहे जो खाली डिसेंड करतो, खाली जातो, हार्टकडून येणारा आवर्टा, त्याला डिसेंडिंग आवर्टा असं म्हणतात. आणि पॅनक्रियास प्रेझेंट असतात, स्प्लीन प्रेझेंट असतं, लेफ्ट किडनी अँड ॲड्रिनल ग्लँड ह्या मागच्या भागाला प्रेझेंट असतात. सुपिरियरली म्हणजे स्टमकच्या वरच्या भागाला डायफ्राम प्रेझेंट असतो, इसोफेगस प्रेझेंट असतो अँड लेफ्ट लोब ऑफ लिव्हर प्रेझेंट असतो. इन्फिरियरली म्हणजे स्टमकच्या खालच्या भागाला ट्रान्सव्हर्स कोलन प्रेझेंट आहे अँड स्मॉल इंटेस्टाइन्स प्रेझेंट आहेत. आता स्टमकच्या राईट बाजूला लिव्हर अँड डिओडिनम प्रेझेंट असतं आणि लेफ्ट बाजूला डायफ्रॅम अँड स्प्लीन प्रेझेंट असतं. आता आपण स्टमकचं स्ट्रक्चर कसं आहे हे बघूया. स्टमक इज कंटिन्युअस विथ इसोफेगस at the carotid. The stomach is continuous with the esophagus at the cardiac sphincter. आता स्टमक हा एक कंटिन्युअस स्टमक हे इसोफेगस सोबत जुळून आलेला एक एलिमेंटरी ट्रॅकचा भाग आहे. त्याच्याकडे कार्डियक स्पिंस्टर प्रेझेंट असतो अँड विथ द डिओडिनम ॲट द पायरोलिक स्पिंस्टर. आता समजा हा स्टमक आहे, इसोफेगसकडून हा इसोफेगस आहे, तिथून येऊन हा स्टमक असा प्रेझेंट असतो. आता कार्डियक स्पिंस्टर स्पिंस्टर कार्डियक स्पिंस्टर हा इसोफेगस आणि स्टमकच्या ओपनिंगला प्रेझेंट असतो. आणि पायलोरिक स्पिंस्टर हा स्टमकच्या एंडिंगला आणि डिओडिनम स्टार्टिंगला प्रेझेंट असतो. कार्डियक स्पिंस्टर आणि पायरोलिक स्पिंस्टर हे दोन स्पिंस्टर प्रेझेंट आहेत स्टमकला. इट हॅज टू कर्वेचर, द लेसर कर्वेचर अँड द ग्रेटर कर्वेचर. तर स्टमकला दोन कर्वेचर प्रेझेंट आहेत. एक आहे लेसर कर्वेचर म्हणजे छोटा कर्व आणि एक आहे तर ग्रेटर कर्वेचर म्हणजे ग्रेट कर्व. लेसर कर्वेचर आणि ग्रेटर कर्वेचर. The lesser curvature is short, lies on the anterior surface of stomach and the greater curvature is long, lies on the posterior surface of stomach. आता हा लेसर कर्वेचर आहे तो स्टमकच्या एंटेरियर साईड सरफेसला प्रेझेंट असतो आणि ग्रेटर कर्वेचर हा स्टमकच्या पोस्टेरियर साईड म्हणजे सरफेसला प्रेझेंट असतो.
The stomach is divided into 3 regions: the fundus, the body and the antrum. स्टमक हा 3 पार्ट्समध्ये भागलेला आहे. वरचा भाग त्याला फंडस म्हणतात, मधला भाग त्याला बॉडी म्हणतात आणि शेवटच्या भागाला पायलोरिक एंट्रम म्हणतात. पायलोरिक एंट्रममधूनच शेवटला पायलोरिक स्फिंक्टर फॉर्म होतो. The end of the pyloric antrum there is the pyloric sphincter which does the work guard of opening between the stomach and the duodenum. पायलोरिक एंट्रमकडून येणारा जो पायलोरिक स्फिंक्टर आहे, जो पायलोरिक एंट्रमच्या एंडला प्रेझेंट असतो, तो एका गार्डसारखं काम करतो. म्हणजे समजा जर स्टमकमध्ये फूड प्रेझेंट असेल तर त्याची जी केमिकल रिॲक्शन्स आहेत ती त्याच्यात होऊन मगच हळूहळू करून स्फिंक्टर एक घास आहे किंवा एक जो आपण फूड इंजेक्ट केलेला आहे त्याचं छोटे छोटे स्मॉल पार्ट्समध्ये डिव्हिजन करून हे पायलोरिक स्फिंक्टर हळूहळू डिओडिनममध्ये फूड पास करतं. केमिकल रिॲक्शन झालेलं फूड जे आहे ते पास करतं. आणि जेव्हा फूड प्रेझेंट नसतं स्टमकमध्ये तेव्हा हे पायलोरिक स्फिंक्टर रिलॅक्स्ड आणि ओपन असतात आणि जेव्हा फूड प्रेझेंट असतं तेव्हा हे पायलोरिक स्फिंक्टर क्लोज्ड असतात. म्युकस मेम्ब्रेन ऑफ स्टमक हॅज लॉंगिट्युडनल फोल्ड कॉल्ड रगी. आता म्युकस मेम्ब्रेन आहे स्टमकमधली जी म्युकस मेम्ब्रेन आहे त्याला लॉंगिट्युडनल फोल्ड्स आहेत, त्याला रगे म्हणतात. आणि हे लॉंगिट्युडनल फोल्ड्स डिझअपिअर होतात जेव्हा फूड प्रेझेंट असतं स्टमकमध्ये. आणि जेव्हा स्टमकमध्ये फूड प्रेझेंट दिस रगे डिझअपिअर्स व्हेन फूड इज प्रेझेंट इन स्टमक. स्टमकमध्ये जेव्हा फूड प्रेझेंट असतं तेव्हा हे रगे डिझअपिअर. रगे म्हणजे रफ सरफेस. वॉल ऑफ द स्टमक. देर आर 4 लेयर्स ऑफ टिश्यू इन स्टमक. स्टमकमध्ये 4 लेयर्स ऑफ टिश्यू प्रेझेंट आहेत. पहिल्या लेयरला सिरोजा असं म्हणतात. सिरोजा हॅज 2 लेयर्स, परायटल अँड विसिरल. परायटल आणि विसिरल हे सिरोजाचे 2 लेयर्स आहेत. आता स्टमकचं सेकंड लेयर आहे त्याला मसल लेयर असं म्हणतात और मस्क्युलॅरिस असं म्हणतात. मस्क्युलॅरिसला 3 लेयर्स आहेत ऑफ स्मूथ मसल फायबर्स आणि हे 3 लेयर स्मूथ मसल फायबर्सने बनलेले आहेत. आता हे 3 लेयर कोणते? आउटर लेयर ऑफ लॉंगिट्युडनल फायबर, मिडल लेयर ऑफ सर्क्युलर फायबर अँड इनर लेयर ऑफ ऑब्लिक फायबर. आउटर लेयर आहे ती लॉंगिट्युडनल फायबर्सने बनलेली आहे. लॉंगिट्युडनल म्हणजे सरळ. आउटर लेयर आहे ती लॉंगिट्युडनल फायबर्सने बनलेली आहे, अशी लॉंगिट्युडनल. इनर लेयर इज मेड अप ऑफ सर्क्युलर फायबर्स, म्हणजे सर्कल साईडमध्ये अशी पोटाभोवती असे अवतीभोवती सगळीकडून गोल गोल प्रकारे ते फॉर्म झाले आहेत. आणि इनर लेयर म्हणजे ऑब्लिक, म्हणजे अशा प्रकारे डिसेंड करतात खाली. ऑब्लिकली म्हणजे वाकडे. दिस अरेंजमेंट इज इम्पॉर्टंट फॉर चर्निंग मूवमेंट ऑफ स्टमक, कॅरेक्टरिस्टिक ऑफ गॅस्ट्रिक ॲक्टिव्हिटी. आता हे जे फायबर्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे चर्निंग मूवमेंटसाठी. म्हणजे स्टमक जेव्हा घसरण करतं आणि जे आपल्या पोटामध्ये जे फूड आपण पास केलं आहे त्याचं छोट्या पीसेसमध्ये भाग करतं, त्याच्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट आहेत हे 3 लेयर्स ऑफ स्मूथ मसल्स. आणि हे खूप इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे गॅस्ट्रिक ॲक्टिव्हिटीची, चर्निंग मूवमेंट as well as peristaltic movement. आणि स्टमकमध्ये पेरिस्टल्टिक मूवमेंट होण्यासाठी सुद्धा हे 3 लेयर्स खूप इम्पॉर्टंट आहेत. थर्ड लेयर स्टमकची. थर्ड लेयर इज कॉल्ड अ सबम्युकोजा. इट कन्सिस्ट ऑफ माल्ट, म्युकोजा असोसिएटेड लिम्फर टिश्यू मेड अप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. आता थर्ड लेयरला सबम्युकोजा असे म्हटले जाते आणि सबम्युकोजा हे माल्टने बनलेला आहे. माल्ट म्हणजेच काय तर म्युकोजा असोसिएटेड लिम्फर टिश्यू मेड अप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. आता हे म्युकोजा असोसिएटेड लिम्फर टिश्यू आहेत ते कनेक्टिव्ह टिश्यूने बनलेले आहेत. आता स्टमकची 4th लेयर. 4th लेयर इज कॉल्ड म्युकोजा.
इट कन्सिस्ट ऑफ सिम्पल कॉल्युमनर इपिथेलियम अँड ऑल्सो कन्सिस्ट ऑफ रगे. आता फोर्थ लेअरला म्युकोजा असे म्हटले जाते आणि हे सिम्पल कॉल्युमनर इपिथेलियलने बनलेलं आहे आणि ह्याच्यात रगेसुद्धा प्रेझेंट असतात. आता स्टमकला ब्लड सप्लाय कशा प्रकारे केलं जातं. एट्रियल ब्लड इज सप्लाय टू द स्टमक बाय ब्रांचेस ऑफ कोलिएक आर्टरीज. आता कोलिएक आर्टरीचे जे ब्रांचेस आहेत तिथून स्टमकला ब्लड सप्लाय केलं जातं. वेनस ड्रेनेज. वेनस ड्रेनेज इज इनटू द पोर्टल वेन. पोर्टल वेनमध्ये वेनस ड्रेनेज केला जातो. इथेच आपलं स्टमक संपत आहे. थँक्यू.